टीच विथ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही शहर किंवा गावाच्या नावाचं स्पेलिंग कसं बनवू शकता। तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ॲड्रेस टाकायचा असतो किंवा काही वेळा शहरांची, गावांची किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाचा ॲड्रेस देण्याची आपल्याला वेळ येते। तर त्यावेळी आपल्याला स्पेलिंग माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही शहर किंवा गावाचं नावाचं स्पेलिंग अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवू शकाल। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अशी काही ट्रिक सांगणार आहे की जी तुम्ही माहिती करून घेतली तर तुमच्याकडून कधीच कोणत्याही शहराचं किंवा गावाचं किंवा कोणत्याही जागेचं नाव याचं स्पेलिंग कधीही चुकणार नाही। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला की शहर किंवा गावाच्या नावाचं स्पेलिंग आपण कसं बनवू शकतो। तर इथं मी काही शहरांची नावं घेतलेली आहेत आणि आपण पाहणार आहोत की यांचे स्पेलिंग आपण आता कसे बनवू शकतो। पण त्याआधी तुम्हाला स्पेलिंग बनवण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्ट माहिती करून घेणं आवश्यक आहे। जसं की कोणत्या शब्दासाठी काय वापरलं जातं, म्हणजेच समजा शब्द आहे मुंबई, तर म साठी काय वापरलं जातं, उकारासाठी काय वापरलं जातं, अनुस्वारासाठी काय वापरलं जातं, हे तुम्हाला माहिती करून घेणं आवश्यक आहे। म्हणून पहिल्यांदा तुम्ही हा चार्ट पाहून घ्या। जसं की इथं मी क ते न्य पर्यंत संपूर्ण मूळाक्षरं लिहिलेली आहेत आणि त्यांना इंग्लिशमध्ये काय वाचायचं हे सुद्धा मी इथं लिहिलेलं आहे। तर हे तुम्ही माहिती करून घ्यायचं आहे। जसं की क ला के वापरतात, ख ला के एच, ग ला जी, घ ला जी एच, च यासाठी सी एच, छ सी डबल एच, ज जे, झ जे एच, ट टी, ठ टी एच, ड डी आणि ढ डी एच। त्यानंतर आहे न एन, त टी, थ टी एच, द पुन्हा डी वापरत आहोत आपण, ध डी एच। बघा तुम्ही इथं बघू शकता की ढ साठी पण आपण डी एच वापरत आहोत आणि ध साठी सुद्धा डी एच वापरत आहोत। त्याचप्रमाणे ड साठी आपण डी वापरत आहोत, त्याच पद्धतीने द साठी सुद्धा आपण डीच वापरत आहोत। तर ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर न साठी एन, पी साठी प, फ साठी पी एच किंवा एफ, दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकतो डिपेंड ऑन स्पेलिंग। ब साठी बी, भ साठी बी एच, म साठी एम, वाय साठी य साठी वाय, र साठी आर, ल साठी एल, व साठी व्ही आणि डब्ल्यू, श साठी एस एच, पुन्हा श साठी पुन्हा एस एच, स साठी ह साठी एच, ळ साठी एल, क्ष साठी के एस एच ए, त्यानंतर ज्ञ डी एन वाय ए, त्र टी आर ए आणि श्र एस एच आर ए। तर हे शब्द वापरले जातात। तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला स्पेलिंग बनवताना याची हेल्प होईल। त्यानंतर हे तुम्ही माहिती करून घेतल्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे, हे आहेत आपले व्यंजन। तर यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की क ते ज्ञ पर्यंत आपण सगळे व्यंजन घेतलेले आहेत, पण यामध्ये स्वर नाही आहेत। तर स्वर का नाही आहेत, तर स्वर हे आपण नेहमी या अक्षरांना सपोर्टिव्ह म्हणून वापरत असतो। जसं की आ, बाळा म्हणजे बा आ, तर हा स्वर आपण कशासाठी वापरतोय, काना म्हणून वापरतोय। बाळा, बाळ, बाळ, ब आळ, बाळ या पद्धतीने। तर इथे तुम्हाला स्वर त्यामुळे दिसत नाहीयेत। पण मग काय करायचंय, ज्यावेळी तुम्ही हे सगळं डिटेल माहिती घ्याल त्यानंतर स्वर वापरायचे आहेत आपल्याला। आता स्वर कधी वापरतात, तर हे बघा इथे एक चार्ट बनवून घेतलेला आहे मी। अ म्हणजे ए म्हणजे शब्द पूर्ण करण्यासाठी अ वापरायचा असतो। त्यानंतर आ म्हणजे काना, हे कानाचं साईन आहे काना, त्यासाठी सुद्धा आपण ज्यावेळी इंग्लिशमध्ये स्पेलिंग बनवणार आहोत त्यावेळी आ साठी ए वापरणार आहोत। त्यानंतर ई म्हणजे पहिली वेलांटी, त्यासाठी आय वापरणार आहोत। दुसरी मोठी त्याला म्हणतात दुसरी वेलांटी, दुसरी कधी वापरलं जातं, तर दुसरी वेलांटी ज्यावेळी दुसरी वेलांटी असेल एखाद्या शब्दामध्ये त्यावेळी डबल ई वापरायचा आहे। उ म्हणजे काय, तर उकार, पहिला उकार त्याला यू वापरायचा आहे आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग बनवत असताना। त्यानंतर दुसरा मोठा उ म्हणजे दुसरा उकार, त्यावेळेस डबल ओ वापरायचा आहे आपण। त्यानंतर आहे ए म्हणजे मात्रा, ई वापरायचा आहे। ऐ म्हणजे पण मात्रा, त्यावेळी ए आय वापरायचा आहे। ओ म्हणजे एक काना एक मात्रा, त्यावेळी ओ वापरणार आहोत। औ म्हणजे एक काना आणि दोन मात्रे, त्यावेळी ए यू वापरणार आहोत आपण। आणि नेक्स्ट आहे आता अमचा उच्चार दोन पद्धतीने केला जातो, कधी अन केला जातो
तर कधी केला जातो. जसं की अंगूर, अंगूर यामध्ये AN वापरला जातो, पण अंबर, अंबर या शब्दामध्ये AM वापरला जातो. या पद्धतीने उच्चारावर डिपेंड राहील की आपण AM वापरायचा की AN वापरायचा. तर ही होती बेसिक माहिती. तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या स्पेलिंग बनवायचं कसं हे लक्षात यायला मदत होईल. तर हे सगळं माहिती करून घेतल्यानंतर आता आपण स्पेलिंग बनवणार आहोत. तर या माहितीचा वापर करूनच आपण स्पेलिंग बनवायचं आहे. तर पहिला शब्द आहे आपला मुंबई. तर बघा पहिला शब्द आहे मू, मुंबई. आता मू याचं स्पेलिंग आपण आधी करायचं. म साठी काय वापरणार आहोत? M. त्यानंतर पहिला उकार आहे. पहिल्या उकारासाठी काय वापरणार आहोत? तर U वापरणार आहोत. पहिल्या उकारासाठी U. मू, मुम, मुम. म्हणजे चा साऊंड आहे, पण कशाचा आहे? Mचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ते AM का नाही वापरायचं? तर मू होईल त्याचं, म्हणून मुम यामध्येच आपण तो साऊंड मिक्स करणार आहोत. मुम. आणि बी साठी ब. आता आणखीन एक रूल की ब हा पूर्ण, जर फक्त बी लिहिलं तर ब हे अक्षर पूर्ण होत नाही, म्हणून त्याला पूर्ण करण्यासाठी ए वापरायचं. आणि ई. आता ई हे वेलांटी आलेली नाहीये, पण ई हे अक्षर स्वतःच आलेलं आहे, म्हणून ई साठी आय वापरायचा. नेक्स्ट पुणे. प साठी काय वापरणार आपण? पी. त्यानंतर पहिला उकार U. न साठी काय वापरणार आपण? N. आणि एका मात्र्यासाठी काय वापरणार? ई. पुणे. या पद्धतीने ह्याचं स्पेलिंग बनवायचं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट नांदेड. आता बघा इथं पुन्हा अनुस्वार आलेला आहे. न साठी काय वापरणार? N. पुन्हा नला कान आहे, NA. आणि आता हे झालं नान, म्हणून आपल्याला काय वापरायचं? N. आता इथल्या स्पेलिंगमध्ये बघू शकता तुम्ही मुम, म्हणजे म अनुस्वाराचं जे आपण शिकलो ना की आणि अन या दोन्ही पद्धतीचे उच्चार होतात. तर बघा तुम्ही मुम म्हणजे इथं चा उच्चार झालेला आहे. आणि नांदेड इथं N चा उच्चार झालेला आहे, म्हणून आपण इथं काय करायचं आहे? N घ्यायचं आहे. नान द साठी काय वापरणार? D. पुन्हा एक मात्र्यासाठी काय वापरणार? ई. नांदे. आणि पुन्हा ड साठी D. आता इथं आपण ब ला पूर्ण करण्यासाठी ए वापरला, पण इथं ड ला पूर्ण करण्यासाठी आपण ए वापरणार नाही, कारण कोणत्याही स्पेलिंगच्या शेवटी जर सिंगल अक्षर येत असेल, जसं की ड, र, तर आपण तिथं ए वापरायचा नाही. पण जर हेच अक्षर जर मध्ये आलं, जसं की व, आता इथं बघा भद्रावती, इथं व आलेलं आहे, तर याला पूर्ण करण्यासाठी आपण ए वापरायचा असतो. पण तेच अक्षर जर शेवटी आलं, शब्दाच्या शेवटी आलं, तर ए वापरायचा नाही, याने स्पेलिंग चुकीचं होतं. आता नेक्स्ट आहे चंद्रपूर. आता च साठी आपण काय वापरत आहोत? तर CH. आपण जे लिहून घेतलेलं आहे ते आपण बघू शकतो की CH वापरायचं आहे आपण च साठी. CH च. तर इथं काय आहे? CHA चंद्र. आता द्र आधी D साठीचा ड लिहून घ्यायचा, त्यानंतर र चा उच्चार होतोय द्र. या पद्धतीने चंद्र. आणि पूर. प साठी P आणि U. पहिला उकार आहे म्हणून U. आणि र साठी R. चंद्रपूर. नेक्स्ट स्पेलिंग आहे लातूर. ल साठी L. ला कान्यासाठी ए. त्यानंतर त साठी T. आणि पहिला उकारसाठी U. लातूर. जसं की मी पहिल्यांदा नियम सांगितला की R वापरून घ्यायचा, सॉरी आरच्या पुढे ए वापरायचा नाही, तर याने स्पेलिंग चुकीचं होतं. त्यानंतर नेक्स्ट भद्रावती. आता भ साठी आपण काय वापरणार आहोत? BH. त्याला पूर्ण करण्यासाठी ए. द्र. DRA. द्र. भद्रावती. व. आता वी ला पूर्ण करण्यासाठी ए वापरायचा आहे व. आणि ती. त साठी टी आणि आय. भद्रावती.
भद्रावती, भद्रावती या पद्धतीने ह्याचं स्पेलिंग तयार होत आहे. त्यानंतर आहे कोलकाता. क साठी काय वापरणार सी. त्यानंतर काना आणि मात्रा, एक काना आणि मात्रा, त्यासाठी काय वापरणार ओ, को. त्यानंतर ल, कोलकाता, काना, काना. तर या पद्धतीने हे स्पेलिंग बनवून घ्यायचं आहे. हे झाले काही शहरांची नावं. त्याशिवाय आपण गावांची नावं किंवा एखाद्या ठिकाण जसं की शिवाजी पार्क, शिवाजी पार्क. तर शिवाजी SHI, का तर SH कशासाठी श साठी आणि पहिली वेलांट्रासाठी आय. त्यानंतर V व साठी ए काना आणि जे साठी ज साठी जे आणि वेलांटी. आता आणखीन एक रूल की शिवाजी दुसरी वेलांटी आहे म्हणून तुमचं म्हणणं असेल की इथं आपण डबल ई वापरावा, पण इथं दुसरी वेलांटीसाठी ई न वापरता आय वापरायचं असतं शब्दाच्या शेवटी आली म्हणून. आणि नंतर पार्क PA, कान्यासाठी ए, र आणि क. तर या पद्धतीने तुम्ही स्पेलिंग बनवू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.